महाराष्ट्रातील दलित, मागासवर्गीय तसेच आदिवासी, चर्मकार, अल्पवयीन बालिका व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याबाबत आज दिनांक 19 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आक्रोश मोर्चा काढीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती। तेथून हा मोर्चा क्यू माइंड क्लब मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला असता पोलिसांनी मोर्चाला अडविले। काही वेळाने पोलिसांनी वाट मोकळी करून दिल्याने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या ठिकाणी 5 ते 6 जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रात चर्मकार, दलित, आदिवासी समाजाच्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या 4 ते 5 घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत। यात 2 पीडितांचा मृत्यूही झाला आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तरी या घटनेतील दोषींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी रविदादा पवार, कंजर समाज जिल्हाध्यक्ष शोभाताई साळुंके, समाज सत्ता पार्टीचे अध्यक्ष सम्राट देवरे, जितेंद्र सिंग राजपूत, शीलाताई वसावे, राजेश सोनार, योगेश अहिरे, आनंद शेलार, अंजनाबाई चव्हाण, नयनाबाई दामोदर, सलीमभाई खाटीक, अनिल अहिरे, युवराज मोहिते, किसन ठाकरे, नाना पवार, राज अहिरे, जितू पवार, विजय मोरे, सरोजताई कदम, रामसिंग सोनवणे, दादाभाऊ पहाडी आदी उपस्थित होते। म्हणून मी तथा एकलव्य आदिवासी संघटन, आरपीआयच्या सर्व कार्यकर्ता, जिल्हा आदिवासी समाजाचे सर्व कार्यकर्ते, कंजरवाड समाजाचा सर्व दल, महिला वर्ग यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दलित, मागासवर्गीय तथा आदिवासी, चर्मकार, अल्पवयीन मुलींवर ज्या अमानुषपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली, महाराष्ट्रातून सर्व माझ्या रणरागिणी मिळून हा जन आक्रोश मोर्चा धुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या अनुषंगाने शासन दरबारी आज आम्ही या सर्व रणरागिण्यांनी मिळून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। मला या नराधमांना एकच सांगायचं आहे, आता तुम्ही कुठल्याही बाजूने सुटणार नाही। आमच्या रणरागिणी आता पेटून उठलेले आहेत। जर आता तुम्ही तुमच्या अवकाशात राहिला नाही तर तुम्हाला शासन दरबारी तुम्हाला शिक्षा होणार नाही। आमच्या रणरागिणी तुमचे खांडोळे केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी आता परत एकदा शासनालाही आवाहन करतो, शासन दरबारी फक्त हेलपट्या मारले जातात, प्रशासनामध्ये गरिबांची कुठल्याही प्रकारची जाब घेतली जात नाही। याला प्रश्न विचारण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्व समाज बांधव, राष्ट्रीय समाज पक्ष, माननीय महादेव जानकर साहेबांच्या वतीने आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाला संपूर्ण धुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सगळ्या महिला, सगळ्या भगिनी इथे उपस्थित आहेत। त्याबद्दल मी पत्रकार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की ही संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही या सगळ्या गोष्टीला तुम्ही पोहोचवा अशी मी विनंती करतो आणि शासन दरबारी या मोर्चाला असंख्य संख्येने सर्व जनसमुदायाने साथ द्यावा अशी मी विनंती करतो। जय एकलव्य, जय भीम।